कारण खूप भयानक तिथे पेशंट होते. 10 महिन्याच्या त्या पिरियडमध्ये खूप अडचणी आल्या. सुरुवातीला ऑपरेशन झालं माझं. ऑपरेशनमध्ये पण सिकल सेल असल्यामुळे डॉक्टरांनी एकदा डिस्चार्ज दिला, आम्ही तुमचं ऑपरेशन करू शकत नाही बोलले. त्याच्यानंतर पुन्हा डेट दिली. मग किमो झाले. किमो झाल्यानंतर मी अकोल्याला होती तेव्हा. मग मुलांच्या भेटीसाठी मला यायची इच्छा राहायची, पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की सिकल सेल असल्यामुळे तुम्ही मुंबई सोडून जाऊ शकत नाही. पण तरी मी रिस्क घेऊन येत होती. आणि त्या पिरियडमध्ये जे जे माझे कर्तव्य होते किंवा जे जे मला काही वाटत होतं मुलांबद्दल ते मी सगळं करत आले. जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे माझ्या डोक्यावर केस नव्हते, तरी पण मी माझ्या मुलीच्या गॅदरिंगसाठी फिरली. म्हणजे सगळेजण मला बोलायचे की तू आजारी आहे, तू बेडवर राहा. पण मी बेडवर राहिली नाही, कारण मला स्वतःला मी रुग्ण आहे किंवा मला काहीतरी झालंय असं मला जाणवूच द्यायचं नव्हतं. स्वतःला पण नव्हतं जाणवू द्यायचं आणि लोकांना पण प्रत्येक गोष्ट जी मी आधीपासून करत आलेली ती मी करत राहील, कारण मला ऍक्टिव्ह राहायला आवडतं आधीपासून. फक्त टिपिकल हाऊसवाईफ किंवा ह्या गोष्टी मला आधीपासून आवडत नव्हत्या. त्याच्यानंतर जेव्हा माझं एक प्रसंग तुम्हाला सांगण्यासारखा म्हणून सांगते. माझा मुलगा तेव्हा 12वीला होता, म्हणजे 11वी 12वीला त्याला आम्ही अकोल्याला ठेवलं होतं. त्याला सुरुवातीला आम्ही सांगितलं नव्हतं मला कॅन्सर आहे, कारण कोणाची हिंमतच होत नव्हती त्याला सांगायची. आणि तो नीटची प्रिपरेशन करत होता. आता तुम्हाला तर माहिती आहे नीटची प्रिपरेशन कशी असते आणि कसा स्टडी करावा. मग दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही त्याला मुंबईला बोलवून घेतलं. मुंबईला बोलवल्यानंतर त्याला सांगायची कोणाचीच हिंमत होत नव्हती, पण म्हटलं मी सांगणार, कारण मला माहिती होतं की माझा मुलगा माझ्यासारखाच पॉझिटिव्ह विचार करणार आहे. त्याला एक दिवस मी सांगितलं, म्हटलं अरे प्रतीक असं असं आहे. तर तो पहिले शॉक झाला, त्याला काही कळलंच नाही काय सांगावं किंवा काय बोलावं. मग म्हणे आई मला असं वाटत होतं म्हणे आतापर्यंत की कॅन्सर किंवा हे फक्त पिक्चर मध्येच असतं, ऍक्च्युअल लाईफ मध्ये कधी असं घडू शकतं ते पण आपल्याच घरात. पहिले सिकल सेल आणि नंतर कॅन्सर. तो थोडा हे झाला, पण मग त्याला म्हटलं जे झालं ते झालं म्हटलं, पण तुला अचानक माहित पडलं असतं, तुला शॉक बसला असता म्हणून मी तुला आधी सांगते. ठीक आहे म्हणे, तू काही काळजी करू नको, मी माझा अभ्यास करेन, तू तुझी काळजी घे, असं तसं आमचं बोलणं झालं. मग माझी किमो सुरू होणार होते. तो त्याची सुट्टी संपल्यावर तो पुन्हा अकोल्याला आला, मी मुंबईतच होते. माझा पहिला किमो होणार होता तेव्हा, म्हणून मला त्याला सांगावं लागलं. मी किमो करून अकोल्याला जाणार होती, त्याच्या आधीच माझ्या पोरांनी माझे केस जातील म्हणून त्यांनी स्वतःचे केस काढून टाकले. मी आल्यावर पण त्याला म्हटलं, समजलं ते न बोलता त्या भावना पोहोचलेल्या होत्या एकमेकांच्या. पण मला तेव्हा इतकं म्हणजे काय फील होत होतं ते मी नाही शब्दात सांगू शकत. म्हणजे आपल्यासाठी आपल्या मुलाने आपल्या डोक्यावर केस राहणार नाही म्हणून त्यांनी ऑलरेडी त्याचे पूर्ण केस काढलेले होते. ही पॉझिटिव्हिटी आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्याच्यानंतर पूर्ण ट्रीटमेंट झाली. रेडिएशन संपवून मी 22 फेब्रुवारीला घरी आली आणि 28 तारखेपासून त्याचे एक्झाम्स होत्या 12वीच्या. एवढ्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा माझ्या मुलाने नीट क्रॅक करून तो आता सध्या MBBS करत. त्याच्यानंतर मी ठरवलं की मागे वळून कधीच बघायचं नाही. आणि मी तर धन्यवाद मानते की खरोखर म्हणजे असा एखादा आजार किंवा असा एखादा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात घडावा, तिथून आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. तेव्हापासून माझं अख्खं आयुष्य बदलून गेलं. म्हणजे ज्यांनी मला 4 वर्षापूर्वी पाहिलेलं आहे आणि जे मला आज बघतात ते अक्षरशः शॉक होतात. म्हणजे माझं पूर्ण टोटली ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, दिसण्यापासून, राहण्यापासून, बोलण्यापासून. कारण एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला जेव्हा आपण समाजात वावरतो, सगळ्या गोष्टी बघतो, त्याच्यातनं आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात. मग आम्ही अकोल्यावरनं बुलढाण्याला शिफ्ट झालो. किमो झाल्यामुळे माझी चिडचिड व्हायची, तर मला स्वतःचं काहीतरी करायचं होतं. माझं ऑलरेडी फार्मसी झालेलं आहे, मेडिकलचं वगैरे चाललं होतं, पण तब्येत बरी नसल्यामुळे मिस्टर म्हणायचे की सध्या तू काही करू नको, आराम कर, असं तसं. त्या पिरियडमध्ये एक न्यूट्रिशन, हर्बल लाईफ न्यूट्रिशन म्हणून माझ्या म्हणजे मी त्याच्यात ऑलरेडी होती. म्हटलं डोक्यात आलं काहीतरी करावं.
माझं ऑलरेडी वेट गेन झालेलं होतं, मग मी वेट लॉस केला, 10 किलो मी माझा वेट लॉस केला, मग माझ्यामध्ये पूर्ण चेंजेस झालेले होते. ते पाहून मग लोक मला विचारायला लागले, मग असं करत करत मी माझा बिझनेस डेव्हलप केला. तर आता माझं सध्या बुलढाण्यामध्ये दिशा न्यूट्रिशन म्हणून सेंटर आहे आणि जवळपास 200-250 लोकांचा मी सध्या वेट लॉस केलेला आहे. प्रोग्राम घेतात त्या प्रोग्रामला पण माझा नेहमीचा सहभाग असतो. कॅन्सर विषयी जे काही मला मार्गदर्शन करता येईल ते सगळं मार्गदर्शन करण्याचा मी तिथे पण प्रयत्न करत असते आणि वेगवेगळे सेमिनार्स, वेगवेगळ्या गोष्टी अटेंड करायचा प्रयत्न करते. बस भरपूर झालं. मुलगा MBBS झालाय, मिस्टर नोकरीला आहेत, स्वतःच दिशा न्यूट्रिशन आहे. काय गरज आहे बुलढाण्यावर इथपर्यंत यायची, तुम्हाला सांगायची? मी बघितलं, माझ्या डोळ्यात तर पाणी आलंच, पण इथं बऱ्याचशा भगिनींच्या डोळ्यात पाणी आलं. हे जे इमोशन आहे ना, हे असायला पाहिजे. त्यांच्या मुलांनी